स्पेसिफिक असं कधी कुणाला लव्ह लेटर लिहिलंयस का? तर दावते गॉसिपच्या नवीन सीझनच्या ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला हे अतिशय मोठं सिक्रेट रिव्हील होणार आहे. पाहायला विसरू नका. 2 लेटर लिहिले. 2 लेटर. That's my love line. को आर्टिस्टची गोची करण्यासाठी कधी स्क्रिप्ट मध्ये ऑन द स्पॉट चेंजेस केले हो. तर चिकी चिकी बुम बुम या आगामी चित्रपटाची बुबुम. बुबुम बुम सावत्या पोरगाला माझ्या डोक्यात चाललं, मी काय करूया पोराचं. हं. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. एक मिनिट, टिपिकल सुरुवात झाली का? पण आपला हा सीझन अजिबात टिपिकल नाहीये. दावते गॉसिपच्या या नव्या कोरिया सीझन मध्ये मी तुमची नवीन कोरी अँकर अर्थातच संजना बाळकृष्ण पाटील म्हणजेच #संजीव तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर या नवीन सीझनच्या नव्या भागात हा चिकी चिकी बुबुम बुम चिकी चिकी बुबुम बुम या मराठी चित्रपटातल्या कलाकारांना आपण भेटणार आहोत अंधेरी ईस्टच्या अंग्रेजी ढाबामध्ये. तर चिकी चिकी बुबुम बुम या आगामी चित्रपटाची टीम आपल्या बरोबर गॉसिपची दावत करायला इथे आली. तर मी सगळ्यात प्रथम ह्या हरहुन्नरी अभिनेत्रीचं इथे स्वागत करते, प्राजक्ता माळी. त्याचबरोबर आपल्या बरोबर आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माते, हरहुन्नरी आणि जमणारी अर्थातच दी प्रसाद खांडेकर, आणि त्याचबरोबर आपल्या चित्रपटाचे निर्माते म्हणजेच सुनील नारकर सर. तुम्हा सगळ्यांचं दावते गॉसिपच्या या नव्या सीझन मध्ये खूप खूप मी स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे ना आपण कुठे आहोत? हो. Yes. अंग्रेजी ढाबा. येस, अंधेरी ईस्टच्या अंग्रेजी ढाबाला आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आणि मला तर तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. आणि अर्थातच तुमचा जो नवीन सिनेमा येतोय चिकी चिकी बुबुम बुम ह्या सिनेमाबद्दल मला खूप जाणून घ्यायचंय. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसादा, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. बघ, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, बाप रे, एका वेळेला 4 दगडांवर पाय ठेवतोस. नाकी नऊ येत नाहीत का तुझ्या? लेखक, दिग्दर्शक, अभिनेता मी आहे, निर्माते हे आहे जे सुनील नारकर सर लॉस एंजेलिसला असतात. आणि येस, मला आवडतं की एकाच वेळी सगळ्या सेगमेंटमध्ये फिरायला. आणि मी फिरतोय म्हणजे लेखन म्हण, दिग्दर्शन म्हण, अभिनय म्हण. मला असं वाटतं नाही, माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही प्रेक्षकांना असं वाटतं की मला ते येतं म्हणून मी करतोय. सो मला आवडतं हे, मी एन्जॉय करतोय मल्टीटास्किंग, मजा येते करताना. म्हणजे पण एक मी पाळतो नेहमी की ज्यावेळी लिखाण करतो त्यावेळी मी फक्त लेखक असतो, सेटवर मी फक्त दिग्दर्शक असतो, आणि ज्यावेळी कॅमेऱ्याच्या समोर असतो त्यावेळी मी फक्त अभिनेता असतो. या तिघांची मी कुठे सरमिसळ करत नाही. क्या बात आहे. पण मला एक फार म्हणजे विचार करायलाच खूप कठीण जाते. इतकं तू काय म्हणता येईल नियोजन करतोस, कसं काय ते? म्हणजे काय, मला वाटतं की आपण एका मार्गावरून चालत असताना आपल्याला किती फोकस राहावं लागतं. अशा वेळेला ॲट अ टाइम वेगवेगळ्या कला कौशल्य त्याचंही तू प्रॅक्टिस करतोस, हे कसं काय? या फिल्मच्या लिखाणात माझ्याबरोबर प्रथमेश शिवलकर होतं. म्हणजे मी म्हणेन की मेजर पार्ट हा प्रथमेशने केला डेव्हलप. कथा माझी आहे, पटकथा आम्ही दोघांनी मिळून केली, आणि संवाद हे प्रथमेशने एकट्याने लिहिले आहेत. सो लिखाणाच्या प्रोसेसपासून एकत्र असल्यामुळे मला दिग्दर्शन करताना काही गोष्टी बऱ्याच क्लिअर होत्या की कुठला सीन मला कसा हवा आहे, आणि त्यातले परफॉर्मन्सेस कसे हवे आहेत, आर्टिशियल लुक्स कसे हवे आहेत, त्या सीनचा लुक अँड फील कसा हवा आहे, त्या फ्रेमचा विचार करताना त्या फ्रेममध्ये कसं दिसणार आहे, या सगळ्या गोष्टी आमच्या कागदावरच क्लिअर होत्या. काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, काय टाळायचं आहे, कोणते धोके होऊ शकतात. म्हणजे कारण चिकी चिकी बुबुम बुम या फिल्मचं अख्खं शूट हे नाईट शूट होतं. मुळात रिअल टाईममध्ये घडलेली गोष्ट आहे. रात्री 11 ते 1-1:30 या काळात त्या वास्तूमध्ये काय घडतं, म्हणजे एक मित्रांची
एक एकत्र मित्रांची टीम एका रियुनियनला जाते आणि जिथे रियुनियनला गेले ती काकाच्या बंगल्यामध्ये, तिथे त्या वास्तूत काय घडतं 2-2.5 तासात याच्यावरती फिल्म आहे. सो अख्खं शूट नाईट शूट होतं. जवळजवळ 25 रात्री आम्ही फक्त नाईट शूट केलं आहे. रोज 7 ते 7ची शिफ्ट असायची. सो संभाव्य धोके माहिती होते की काय प्रॉब्लेम येणार आहेत, काय नाही येणार आहे. कारण दिवसा शूट असेल तर काही गोष्टी बऱ्यापैकी अवेलेबल होतात, परंतु नाईट शूट असल्या कारणाने काय प्रॉब्लेम्स येतील ते माहिती होतं. सो कागदावरच आम्ही बऱ्यापैकी क्लिअर होतो, स्क्रिप्टिंग लेवललाच, प्रोडक्शन लेवलला क्लिअर होतो. आर्टिस्ट सगळे ऑनबोर्ड आल्यानंतर त्यांना त्या गोष्टी सांगितलेल्या, त्यामुळे ते तसं सोपं गेलं. त्यामुळे त्याची काही मिक्स आणि कन्फ्युजन झालं नाही. पुढचा प्रश्न मला प्राजक्ताला विचारायचा आहे. प्राजक्ता, तुझा फरसाण ते चिकीपर्यंतचा प्रवास कसा होता? वा इंटरेस्टिंग. हो काल आमचं सगळं शूटिंग लोणावळ्याला झालं, त्यामुळे कालही मला एका इंटरव्ह्यू मध्ये असा प्रश्न विचारला की लोणावळ्यात शूट केलं म्हणून चित्रपटाचं नाव चिक्की आहे का? तर डेफिनेटली आय एम फूडी आणि म्हणूनच मी इतका वेळ कमी बोलले का तर मी जेवणात मग्न होते. पण फरसाण जितका फेमस आहे तितकं मी खात नाही, पण डेफिनेटली मला आवडतो, मी खाते. पण तिथून सुरू झालेला हास्य जत्रेमधला हा प्रवास दादाबरोबरचा फरसाणहून सुरू होऊन चिकीपर्यंत आलेला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. कारण सेटवरच दादा मला पहिल्यांदा म्हणाला की एक फिल्म करतोय राजू, एक मस्त कॅरेक्टर आहे, करशील का? सो आधी तर खूप आनंद झाला आणि खूप धन्यवाद देईन मी दादाला त्यासाठी की वेगळं कॅरेक्टर आहे, विनोदी भूमिका आहे आणि याआधी मी कधी अशा आविर्भावात कधी वेशभूषेत पण दिसलेली नाही, असं वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि सगळे रथी महारथी आहेत आणि त्यांच्याबरोबर विनोदी भूमिका करणं हे खूपच म्हणजे टास्कच होता, रिस्क होती. का तर ज्यांना ते टायमिंग आणि ज्यांना ते तो सटल ह्युमर किंवा सिटकॉम ज्यांना झेपत नाही ते पटकन उघडे पडू शकतात. बरोबर. सो मला आधी भीती होती की यांच्याबरोबर काम करताना आपण नाही होत ना, म्हणजे मी नाहीच, विनोद आणि माझा नाहीच ना म्हणजे संबंध. तर हे अवघड राहील आपल्याला. परंतु दादानी आणि मी इथे आवर्जून उल्लेख करेल, प्रथमेशनी खूप मदत केली, खूप पुश केलं, खूप कॉन्फिडन्स दिला, खूप सांभाळून घेतलं, खूप शिकवलं सुद्धा. सो यांच्याबरोबर तो सीन डेव्हलप करताना पंचचं टायमिंग म्हणा, रिॲक्शन्स म्हणा, कारण खूप सीन्स असे आहेत की पूर्ण जी कथा घडतीये ते सगळे कोर मित्र भेटलेले आहेत आणि एक काहीतरी त्यांच्यावर काहीतरी त्यांच्या बाबतीत काहीतरी घडतं आणि मग ते सगळे 5 जण त्याला कसे रिॲक्ट होत आहेत, ही फिल्म आहे. सो जवळपास सगळ्या सीन्स मध्ये सगळे कलाकार आहेत. आम्ही 5 मेन मित्र तर आहोतच, कारण आमची रियुनियन आहे. आणि आमच्या बरोबरचा आमचा एक मित्र स्वप्नील जोशी, अर्थात वैभव भागवत नाव आहे त्याचं. सो आम्ही हे 5-6 आमचा मित्र आमच्या बरोबर अशासाठी सांगितलंय की प्रत्येक ग्रुपमध्ये एक जण असतो जो आपल्याला नको हवा असतो. अरे हा नको, तो स्वप्नील जोशी आहे, पण तो येतो. बापरे. हा नको यायला पाहिजे पण तो येतो. बिनबुलाय मेहमान जसं असतो तसं तो येतो. आणि मग त्याला अवॉइड केलं जातं, तू जा रे, तू नको. तो स्वप्नील जोशी. म्हणून तिने म्हटलं की आमच्या 5 जणांचा एक घट्ट ग्रुप आहे ज्यात तो एक ॲडिशनल माणूस आहे आणि त्या प्रसंगाला आम्ही सगळेजण एकत्रित सामोरे जातोय. सो असं नव्हतं की फक्त आपल्या वाटेला वाक्य आहेत किंवा तगडा सीन आहे. खूप सीन्स रिॲक्शन्सचे होते आणि कॉमेडी इज ऑल अबाउट रिॲक्शन. तुम्ही तिथे रात्रीचं सगळं शूटिंग होतं, सगळे आम्ही नाईट शिफ्ट केलेले आहेत. 25 दिवस आम्ही नाईट शिफ्ट करून हा चित्रपट. हे मला आवडलं, 25 दिवस आम्ही नाईट शिफ्ट केलं. नाईट शिफ्ट केल्यामुळे दिवस 25 दिवस आम्ही नाईट शिफ्ट केलं. ओके ओके. सो पूर्ण स्पॅन तिथे असताना हे खूप कठीण पण होतं ॲट द सेम टाइम की जेव्हा काम नसतं तेव्हा तुम्ही रात्री काम करताना तुम्हाला स्वतःला ऑन टो ठेवणं, तेवढं इन ठेवणं सीनमध्ये. पण मी आवर्जून हे सांगेन की कथा इतकी छान आहे या सिनेमाची किंवा सगळे अवतीभोवती इतके पॅशनेट कलाकार होते, त्यामुळे सगळ्यांचे एकत्रित कष्ट एकवटले आणि ते सीन्स जमून आले, रंगले. आणि आता सिनेमा मी लवकरच पाहणारच जे काय मी बनवलंय. अगदीच. पण प्राजक्ता, तर तू म्हणालीस की विनोदी भूमिका तुझी, पण आता गेली बरेच वर्ष महाराष्ट्राची हास्य जत्रा हा एक विनोदी कार्यक्रम, तू त्याचं निवेदन करतेस. मग ह्या अनुभवाचा तिथे तुला काही फायदा झाला का?
नाही, मी काहीच शिकले नाही यांच्याकडून. ऐकताय ना म्हणजे स्किटचा भाग नसते कधी. मी त्यांच्याबरोबर काम करत जरी असले तरी मी स्किट्स मध्ये नसते. आपण एक केलं स्किट योगाचं, हो मी आता हेच तेव्हा बोलणार तुला योगा येतो म्हणून ना. हा, योगा येतो म्हणून मला घुसमट म्हणजे त्याच्यात पाठवलंय. त्या स्किट मध्ये योगाची जबाबदारी हिने सांभाळली आणि विनोदाची जबाबदारी करेक्ट आहे. पण ऍब्सोल्युटली त्यामुळे मी जरी एका कार्यक्रमाचा भाग असले तरी मी स्किटचा भाग नसते. त्यामुळे ते एकमेकांबरोबर तालीम करणं, टायमिंग सांभाळणं, पंचेस उचलणं, एखादा इम्प्रॉम्प्टू आला तर त्याला पटकन तिथेच सिक्सर मारणं, या गोष्टी नाही होत. मी किती नाही म्हणली कार्यक्रमाचा भाग असला तरी मी पूर्ण वेगळाच भाग आहे. मी वेगळ्याच बाजूला बसते, यांच्या विरुद्ध दिशेला बसते. त्यामुळे तशी मी विनोदाच्या अंगाने बघायला गेलं तर तशी तेवढी ग्रो नाही झाले. अर्थात बघून बघून मला एवढं कळलं की हे फार ग्रेट आहेत किंवा हे करतात हे फार अवघड आहे. एवढंच तुम्हाला सातत्यानं अधोरेखित होत राहतं आणि एक चांगलं तुम्ही प्रेक्षक बनत जाता, जे मी बनत गेले असं मी म्हणेन. खूप उत्तम दाद देऊ शकते आणि फार मजा घेते मी कार्यक्रमाचा, मला आनंद मिळतो. पण ऍक्च्युली काम केल्याशिवाय ना तुम्ही जोपर्यंत तिथे उभे राहत नाही त्या भूमिकेत तोपर्यंत तुम्ही ऍक्च्युली फार मी म्हणेन शिकू शकत नाही. ते माझं या फिल्ममध्ये झालं की तुम्ही त्यांच्या बरोबर त्या सीनमध्ये इक्वली इन्व्हॉल्व्ह असता आणि तुम्ही पात्र साकारत असता आणि तुम्ही रिॲक्ट होत असता आणि कॉम्बिनेशन तुमची इन्व्हॉल्वमेंट असते. ते इथे पहिल्यांदा घडलं. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही म्हणालात की 25 दिवस नाईट शिफ्ट केली, नाईट शूट केलं. निर्माते इथे बसले आहेत. नारकर सर, मी तुम्हाला हा प्रश्न विचारेन. आता एकही दिवस जर दिवसाचं शूट नव्हतं तर नाईट शिफ्ट, नाईटचं शूट म्हणजे सगळी गणितं वेगळी, तर काय आव्हानांना तुम्हाला फेस करावं लागलं? तुमची तयारी कशी होती? कारण ते स्क्रिप्टची जरूरच तशी होती की त्यांना रात्रीचं शूटिंग हवं होतं. कारण त्या सगळ्या कथा नकात म्हणजे लेखकाने असं सांगितलं होतं की त्यांच्याकडे काही पर्याय नाही आहेत आणि हे पर्याय नेहमी रात्रीचेच असतात, की रात्री तुम्हाला काही पर्याय नसतो, दिवसा तुम्हाला काही असू शकतो. आणि त्यामुळे त्या छोट्या अडीनडीच्या प्रसंगात हे सगळे अडकलेले आहेत आणि त्यामुळे ते नाईट शूट जरुरी होतं आणि त्यामुळे ते आम्ही नाईट शूट केलं. सगळ्यांच्या प्रत्येक नटाला सवय नसते रात्रीचं काम करण्याचं, पण तरीसुद्धा हे जे कमालीचे नट आहेत की ज्यांनी हसत खेळत पूर्ण रात्रीचं हे केलं आणि माझ्या मते खरंच चांगलं झालं. म्हणजे कुठेही कधी असा प्रॉब्लेम आला नाही की आज कंटाळले आहेत, आज नको करूया, असं झालं नाही. सलग एवढं दिवस झालं आणि त्यांचा कर्णधार हा असल्यामुळे त्याने पूर्ण सगळ्यांना वेठीस धरून व्यवस्थित वेठीस नाही पण मी खरंच काही मोठ बांधली म्हणूया आपण, मोठ बांधली म्हणूया. बरं, ठीक आहे. पण मी खरंच थँक्स म्हणेन, कारण एकही दिवस असा गेला नाहीये की 7 ते 7 ची शिफ्ट असायची. म्हणजे नारकर सर, श्री नारकर, आमचा वैभव जाधव आणि सेजल पेंटर, सेजलताई, चौघांनी इतक्या उत्तमरित्या ते प्रोडक्शन सांभाळलं आहे की 7 वाजता लोकेशनवर गेल्यावर एकही दिवस ह्या गोष्टीमुळे माझं अडलं आहे किंवा ह्या गोष्टीमुळे आज सीन थांबला आहे किंवा ह्या गोष्टीमुळे सीन रखडला आहे, तो होत नाही, असं कधीच झालं नाही आहे. अप टू डेट गोष्टी ठरल्या. त्यामुळे मला वाटतं आम्ही तसं पाहायला गेलं तर शेड्यूलच्या 1 दिवस आधी आपण बॅकअप, 2 दिवस कदाचित 2 दिवस आधी, म्हणजे 27 दिवसांचं शेड्यूल होतं जे आम्ही 25 दिवसात आटोपलं. कारण सगळ्या गोष्टी इम्प्रॉम्प्ट तिकडे अवेलेबल होत्या, सगळे नट कमालीचे कोऑपरेट होते. त्यामुळे म्हणजे आपण जे बोलतो ना की नको या दिवशी एवढेच नको लावायला, एक्स्ट्रा नको लावायला किंवा काय व्हॉट एव्हर, नाईट शिफ्ट आहे, सकाळचं जर सूर्यकिरण यायचंच आणि 5:30 पावणे 6ला मला वाटतं ते सनराईज यायला सुरुवात व्हायची, त्याच्यामुळे शूट थांबवावं लागायचं सनलाईट आल्यानंतर. पण येस, म्हणजे सगळं काही प्रोडक्शन लेवलला एवढं उत्तम होतं की कुठेही आम्हाला काहीच कमी पडलं नाही. त्यामुळे आम्ही जवळजवळ 2 दिवस आधी लवकर आमचं शेड्यूल रॅपअप करू शकतो. त्यामुळे मी म्हणजे असं प्रोड्युसर्स डिरेक्टर बोलू शकतो आपण. म्हणजे ऍक्टर्स काही असतात ते डिरेक्टर्स ऍक्टर असतात. मग आता मी प्रोड्युसर्स डिरेक्टर बोलू शकतो की बाबा त्याने शेड्यूलच्या 2 दिवस आधी रॅपअप केलं. क्या बात आहे, क्या बात आहे. असं घडत नाही पण असं नाही घडत आणि त्यामुळे सेव्हिंग पण जास्त चांगलं. हो मग काय, क्या बात आहे. मग दुसरी फिल्म लाईन अप होऊ शकते? नाही आहेत, चालले आहेत काही गोष्टी आहेत लाईनअप, बघूया. मला चित्रपटाचा टीजर बघून लक्षात आलं की महाराष्ट्राची हास्यजत्रेमधले बरेच कलाकार आहेत. आता अर्थातच हास्यजत्रेतली बरेच स्किट तू लिहितोस, तर बऱ्याचदा आम्हाला ऑडियन्स म्हणून माहिती असतं की अरे हे इम्प्रोव्हायझेशन आहे,
हे लिहिलंय इथपर्यंत, पण हे ऑन द स्पॉट काहीतरी इम्प्रोव्हायझेशन केलंय. तर आता फिल्ममध्ये असं झालंय का की एखादा सीन तू लिहिलायस आणि शूटच्या दरम्यान तो इम्प्रोव्हाइज झालाय, आणि असे काही किस्से आहेत का? मुमेंट्स वाईज म्हणशील किंवा बिटवीन द लाईन्स वाईज म्हणशील तर डेफिनेटली झाले आहेत. हां. पण संवाद जे लिहिले गेलेत, प्रथमेशने लिहिले आहेत, ते खरंच इतके खुशखुशीत आणि पंचवाईज कमाल होते की ते चेंजेस करायची किंवा ते डायलॉग्समध्ये इम्प्रोवाइज करायची गरज नाही पडली. पण डेफिनेटली मुमेंट बांधताना किंवा तो सीन बांधताना बऱ्याच गोष्टी सुचत होत्या तिथे, ज्या आम्ही तिथे इम्प्रोव्ह करत होतो आणि खूप मजा येत होती त्याने. ओके. त्यामुळे एक लाईव्हनेस सुद्धा संपूर्ण शूटमध्ये होता. आणि मी सगळ्यांसाठी ओपन होतो की ज्यांना कोणाला काही सुचतंय सगळ्यांनी कळवा. जे आवडेन ते मी डेफिनेटली ठेवेन, जे नाही आवडणार ते कट करेन, जे आवडेन आणि जे ठेवेन ते शेवटी माझ्याच नावावर खपवलं जाईल मला. त्यामुळे सगळ्यांसाठी ओपन होतो. आणि सगळ्यांनीच अगदी घरचं कार्य असल्यासारखं म्हणजे हिरिहिरीने प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतलाय. म्हणजे हे कॉस्ट्युम वाईज थोडंसं असं करूया, असं प्राजूने काही सजेशन्स दिले किंवा स्क्रिप्ट लेवलला स्वप्नदाने काही सजेशन्स दिले. सो प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेंट सोडून पण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही ना काही गोष्टी स्वतःच्या सजेस्ट केल्या. ॲक्च्युअल टीमवर्कचं झालं आहे काम. ॲक्च्युली ह्या प्रश्नाला जोडूनच मी प्राजक्ताला विचारेन की एक वेगळाच लुक, म्हणजे मला नाही वाटत आतापर्यंत प्रेक्षकांनी तुला या अशा पद्धतीच्या लुकमध्ये कधी पाहिलंय Never, ना, कधी त्यांनी तसं इमॅजिन केलंय. Absolutely. मला तर वाटतं तूही तसं इमॅजिन केलं नसेल. कधीच नाही. मग तुझ्यासाठी काय होतं जेव्हा तुला अच्छा अरे बापरे असं काहीतरी कशी दिसेल मी यात, किंवा मग तुझं ह्याच्याबद्दलचा टेकआउट काय होता? माझा पूर्ण विश्वास होता दादावर, कारण हां. तो लेखक पण आहे आणि लेखकांविषयी मला प्रचंड आदर आहे. आणि मी असं समजते, अशी माझी धारणा आहे की जेव्हा लिहितो ना एखादा माणूस तेव्हा त्यांनी ते ऑलरेडी पाहिलेलं असतं. आणि दिग्दर्शक पण तोच असल्यामुळे मला हे डबल अंडरलाईन होतं ना की त्यांनी ते लिहितानाही पाहिलं आणि दिग्दर्शक म्हणूनही त्याला ते सगळं दिसतंय. त्यामुळे लुकचा पूर्ण कॉल, स्पेशली माझ्या लुकचा पूर्ण त्याचा होता, सगळ्यांच्याच खरं तर, परंतु माझा म्हणजे अगदी ठामठोक त्याच्या डोक्यात होता. आणि त्यांनी मला फोटोज दाखवला होता की हे असं करणार आहोत. म्हणलं हे मला सूट होईल का? म्हणजे नाही झालं तरी ते गमतीशीरच वाटणार आहे. आणि एक विचित्र वावट वेडेपणा एक समोर येणार आहे जो हवा आहे आपल्याला. सो आय वॉज कन्व्हिन्स्ड इन द फर्स्ट सेंटेन्स इटसेल्फ. मग सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुझा तो लुक तू पाहिलास, मग कोणाला दाखवलास तो की हे बघ हे असं काहीतरी? काही मी कोणाला दाखवत नाही. सगळेजण ते आधीच एकमेकांच्या आपल्या फॅमिली ग्रुप्सवर व्हायरल करतात. आई मला विचारत होती, म्हणलं अजिबात नाही पाठवणार तुला. शूटिंगच्या वेळेस मग ती सेटवर आली तेव्हा तिने मला पाहिलं. तर पण येस, लुकचं संपूर्ण क्रेडिट त्याला आणि मलाच आनंद होतोय की मी काहीतरी वेगळीच दिसतीये. आणि कदाचित ही संधी बाकी कोणी मला दिली नसती अशी दिसण्याची. आणि मला आवडतं वैविध्यपूर्ण काम करणं, वेगवेगळं दिसणं, वेगवेगळ्या झोनमध्ये फिरत राहणं हा छंद आहे माझा. तर त्याच्यात भर पडली आणि आणखी एक सापडली फिल्म मला वेगळ्या लुकची. मला आनंद झाला. कॅरेक्टर पण तसं खूप मॅड आहे, क्रेझी आहे, अतिउत्साही कार्यकर्ता आहे, ज्याला करायचे खूप इन्व्हॉल्वमेंट दाखवायची आणि खूप काहीतरी करायचं की थांबा मी करते सगळं, आणि ती करते पण, आणि कधीच काहीच साध्य होत नाही, काहीच हाताला लागत नाही. हे मला असे आता डोळ्यासमोरून गेले, असे 2-3 जिवंत कॅरेक्टर गेले डोळ्यासमोरून. आणि प्रत्येक मला वाटतं मित्रांच्या ग्रुपमध्ये असतातच असे नग. एक असतो शुंभ, ज्याला काही करायचं नसतं. एक असतं ज्याला त्यालाच सगळं करायचं असतं पण घडत काही नसतं. एक असतो की इतका वेळ शांत सोड, एक काहीतरी टाकतो आणि सगळ्यांची बोलती बंद. येस. सो मी असं म्हणेन की ही खूप रिलेट होणारी कथा आहे, गोष्ट आहे. कारण मित्रांची रियुनियन म्हणजे आपल्या एजचे सगळे तर करतच असतात, भेटतच असतात, परंतु आता एक यु नो माझी काकू, आई, बाबा ह्यांचे पण रियुनियन्स घडतात हल्ली, आणि तो पण एक ट्रेंड आलेला आहे. सो मी म्हणेन ज्यांनी रियुनियन्स आधी केलेले आहेत, ज्यांना करायच्या आहेत आणि ज्यांनी कराव्या असं ज्यांना वाटतंय, असं सगळ्यांनी सिनेमा बघायला यावं आणि त्यांना तो रिलेट होईल चित्रपट. नाव इज द टाइम फॉर द रियुनियन. येस येस येस. प्रसादा, मला तुला विचारायचंय की जॉनी लिव्हर पाध्ये एक वेगळं कॅरेक्टर काय, म्हणजे हे काय आहे, मला आम्हाला जाणून घ्यायचंय नेमकं काय आहे तुझ्या चित्रपटात. श्लोक नावाचा एक मुलगा आहे. एक मुलगा
श्लोक प्रसाद श्लोक खांडेकर प्रसाद खांडेकर बरं, श्लोक प्रसाद खांडेकर खांडेकर नावाचा एक मुलगा आहे. हा. याचाच मुलगा अर्थात. हा म्हणजे माझा मुलगा आहे, पण मला सांगायला आवडेल की त्याच्या त्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 4थ्या की 5व्या दिवशी त्याचं पॅकअप होतं. त्या दिवशी तो मला बोलला की बा मला एक सगळ्यांना डान्स करून दाखवायचा आहे. आणि आता माझ्या जे जवळचे आहेत म्हणजे प्राजू म्हणा, पम्या म्हणा, सावत्या, स्वप्नीलदा, टुंपा, ह्या सगळ्यांना माहिती होतं की श्लोक माझा मुलगा आहे. परंतु ज्या दिवशी त्याने तो डान्स केला आणि मी त्याला उचलून वगैरे घेतलं, त्यावेळी अख्ख्या युनिटला कळलं की अच्छा ये प्रसाद सारखा लड़का था जो 5 दिन हमारे साथ काम कर रहा है किंवा आमच्यावर काम करतोय. त्यावेळी तो माझ्यासाठी तिकडे एक ॲक्टर म्हणूनच होता. जॉनी लिव्हर पाध्ये हे त्याच्या कॅरेक्टरचं नाव आहे, जो त्याचे आईवडील स्टँडअप करणार आहेत. हा. सो त्यांच्यासाठी जॉनी लिव्हर सर दैवत आहेत, जे बऱ्याच विनोदी नटांसाठी आहे. सो त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जॉनी लिव्हर ठेवलं आहे. असं ते कॅरेक्टर आहे. त्याच्यात ही त्यांना समजवायला पण जाते की ते तू उडवलंयस. तो सीन एडिट केलाय, पण मी सांगूच शकतो हिचं कॅरेक्टर त्यातनं कळेल तुला की ती यांना सांगायला जाते की अहो नाही जॉनी हे त्यांचं नाव आहे आणि लिव्हर हे आडनाव आहे. आई ग. बोलते आम्हाला हे कळलं नसेल का किंवा आम्हाला हे माहिती नाही, तू का सांगतेस वगैरे. तर हे पम्याने दिलेलं त्या कॅरेक्टरला नाव आहे. आणि एक सांगायला काय मला इथे नमूद करायला आवडेल की ही ना कॅरेक्टर्सची गोष्ट आहे. म्हणजे गोष्ट ह्या फिल्मचा मेन गाभा आहे. इतकी इंटॅक्ट तर 2-2.25 तासात घडणारी गोष्ट, त्या एका प्रिमाइसमध्ये घडणारी गोष्ट, रिअल टाईमातली गोष्ट आहे. आणि मी या स्कूलमधला आहे किंवा मी लिखाण करताना किंवा दिग्दर्शन करताना अगदी एकांकिकेपासून मी हे पाळलं आहे किंवा माझ्यावर हे संस्कार झाले आहेत की ज्यावेळी तुम्हाला कॅरेक्टर्स आवडतात त्यावेळी तुम्हाला ती कलाकृती आवडते, ती गोष्ट आवडते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल याच्यातला आपल्याला जय आवडला, वीरू आवडला, ठाकूर आवडला, गब्बर आवडला, बसंती आवडली, चाचा आवडले आणि मग एकत्रितपणे आपला शोले आवडला. सो ज्या तुम्ही कोणत्याही गाजलेल्या कलाकृती घ्या, त्यातले कॅरेक्टर्स लोकांना आवडले. हेराफेरी बाबूभैया आवडला, त्याच्यानंतर ते हेराफेरी आवडली. सो याच्यात ज्या पद्धतीने लिखाणात कॅरेक्टर्स आलेले आहेत, म्हणजे स्वप्नीलदाचं म्हणा, प्राजक्ताचं म्हणा, प्रार्थनाचं म्हणा, पम्याचं म्हणा, सावत्याचं म्हणा. सावत्याचं कॅरेक्टर असं एक आहे की एक जण असतो ना प्रत्येक ग्रुपमध्ये ज्याचा खूप त्रास होत असतो, पण साला तरी तो हवा असतो. तू खूप त्रास देतोस यार, पण तू हवायस मग आमच्या सोबत. समोर माना हलतात खूप. हा समोर बरं माना. एक जण असतो असा ग्रुपमध्ये प्रत्येक की हा त्रास आहे डोक्याला, पण तरी हा हवा आहे आम्हाला यार. आमचा खऱ्या सावते पण असाच आहे. राईड नाही परत जायला. सावत्या त्रास रिएक्शन तुम्ही नेक्स्ट एपिसोड मध्ये प्लीज कृपया करून बघा. म्हणजे सावत्या पोरगाला माझ्या डोक्यात चाललं मी काय करूया पोराचं, आणि सावत्या येतो दादा संपतो विषय. संपलं का? अच्छा. आणि सावत्या मला हवाच असतो, मला प्रत्येक सिनेमात हवा असतो, सावत्या सगळीकडे हवा असतो मला. सो तसं ते सावत्याचं कॅरेक्टर आहे, टुमदेव नावाचं कॅरेक्टर आहे. सो आम्ही ना बेसिकली कॅरेक्टर्सवर खूप मेहनत घेतली आहे की ते सचिन गोस्वामी सर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या लेंथ असलेल्या रोलमध्ये येत आहेत. आतापर्यंत त्यांनी गेस्ट अपीअरन्स केलाय, परंतु सिनेमात त्यांचा बऱ्यापैकी मोठा रोल आहे आणि त्यांनी उत्तम काम चोपलंय. आणि वनिताचं कॅरेक्टर खूप मला आवडतं. वनिताचं कॅरेक्टर प्रचंड इंटरेस्टिंग आहे. काय बरं काय सांगतो? ते नाही सांगणार. ते नाही सांगणार, ते फिल्म बघायला. आणि ते चिकी चिकी वनित आणि बुम बुम. तुझ्या एपिसोडला वनिताने जरी ते सांगितलं तरी ते कापा, ते ठेवू नका. सो नाही पण खरंच प्रसादने प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे आता सचिन जी असतील तर त्यांना वेगळं कॅरेक्टर दिलं जे तुम्ही नॉर्मली बघत नाहीत ते. किंवा जर कोण आपली प्रार्थना बेरे, ती म्हणजे ग्लॅमरस असते ऑलवेज, इथे ती टोटली वेगळं आहे. सो सगळ्यांचंच हिचं ओंकार राऊत रॅपर आहे. हो, ओंकार राऊत रॅपर आहे त्याच्यात. सो प्रत्येकाला किंवा इवन ह्याचं रोहित माने तो तिकडे सातारा नाहीये, तिथे एक वेगळा आहे. सो
प्रत्येकाला त्याने एक असं घडवलंय आणि वेगळं कॅरेक्टर प्रत्येकाकडनं बाहेर काढलं आणि ते खरंच चांगलं केलं. चलो, इतक्या छान कमाल गप्पा सुरू आहेत, तर मला वाटतं आपण आता वळूया आपल्या इंटरेस्टिंग सेगमेंट्सकडे. आपल्या पहिल्या सेगमेंटचं नाव आहे झुकेगा नहीं साला. ओहो. मी तुम्हाला एक्सप्लेन करते, खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्या ह्या संपूर्ण प्रवासामध्ये हा जो अभिनय प्रवास, तुमचा लेखनाचा प्रवास हा जो सुरू आहे, ह्याच्यात अनेक अडथळे, अनेक असे प्रसंग तुम्ही अनुभवलेत जिथे तुम्हाला खूप धीराने काम करावं लागलं असेल. खूप अशा मोमेंट्स असतील जिथे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सराउंडिंग बरोबर फाईट करावं लागलं असेल. तर त्या मोमेंटमधून तुम्ही कसं सर्वाईव्ह केलं आणि झुकेगा नाही साला तुमची मोमेंट काय? प्रसाद सर, मी तुम्हाला विचारेन. माझं सगळ्यांबरोबरच गोडगोड आहे ग. हा म्हणजे यस, पण चेहराफ्री नावाचं एक नाटक करत होतो. अगदी झाले असेल 10-12 वर्ष. आणि रंगीत तालीम म्हणजे 15 ऑगस्टला ओपनिंग होतं आमचं आणि 14 ऑगस्टला ग्रँड रिहर्सलला एक इंटरवलला एक मुवमेंट होती पळापळीची. मी आणि सुशील नामदार मायापुढे पळत होता. सुशीलच्या साहित्य संघाला मी GR करत होतो आणि सुशीलच्या पायात पाय अडकला आणि माझा पाय इथून गुडघ्यातून ट्विस्ट झाला आणि लिगामेंट तिथे टिअर झाले. ऐक, सो मला इमिजिएटली तिथून हॉस्पिटलला नेलं. पाय एवढा सुजलेला. रात्री हॉस्पिटलला संतोष काणेकर, आमचा अथर्वचा निर्माता, आणि प्रियदर्शन जाधव डिरेक्ट करत होतात नाटक, ते आले हॉस्पिटलला. आणि उद्या ओपनिंग आहे नाटकाची आणि सगळे असे डोक्याला हात लावून बसले. तर मी म्हटलं, डॉक्टर बोलले की तो अजून 5 दिवस किमान उभा नाही राहू शकणार किंवा चालू नाही शकणार. लिगामेंट कम्प्लीट टिअर झाले. स्वेलिंग उतरायला 2 दिवस झाले आणि 15 ऑगस्ट ओपनिंग, ऑलमोस्ट शो हाऊसफुल झाला. आणि मग निर्माता आणि दोघे टेन्शनमध्ये आले. तर दर्शनाला मी म्हटलं, मला मुवमेंट माझ्या पद्धतीने करण्याची लिबर्टी दे, मी उद्याचा प्रयोग करतो. तो तरी पण कसा करणार? म्हटलं व्हॉट एव्हर, मी प्रयोग करतो, मी पेन किलर घेईन, मी काही करेन, मी प्रयोग करेन उद्या. बापरे. तर दुसऱ्या दिवशी ते लिगामेंटचा बेल्ट लावला. पाय सुजलेलाच होता आणि मी दर्शाही बोलला की ठीक आहे, तुलाही दिग्दर्शनाचं अंग आहे, तुलाही त्या प्रोफाईल कळतात, तू कर तुझ्या पद्धतीने. तर मी पुढचा अख्खा प्रयोग मी असा पाय असा सरळ ताट ठेवून अख्खा प्रयोग मी बसून केला. आणि ज्याही अगदीच गरजेची मुवमेंट होती इथून तिथे जाणं, त्यावेळी अगदी तो कुबडी घेऊन वगैरे इकडून तिकडे गेलो. आणि इंटरवल झाला आणि मग इंटरवलला लोक भेटायला आली मागे आणि सगळे वॉज लाईक, काय कमालीचं बेअरिंग पकडलंयस तू, असं वाटतंय की तुझा एक पाय एकदम हे झालाय. आणि मग काणेकर फक्त बोलला, थांब आत्ताही काय सांगू नकोस, प्रयोग झाल्यावर आपण सांगूया. आणि प्रयोग झाल्यावर काणेकरने, संतोषाने ते अनाऊन्स केलं की असं असं झालंय करून. आणि मग सगळ्यांनी टाळ्या वेळा वाजवल्या. सो ती एक मुवमेंट लक्षात राहिली, कारण जवळजवळ तो प्रयोग कॅन्सल करायचं चाललेलं, पण हो, मी तो प्रयोग पार केला. क्या बात आहे प्रसाद, काय बोलू. म्हणजे नाटक म्हटलं आता झुकेगा नाही सालाच्या बदली माझं ते चलेगा नाही साला असं झालं. बैठेगा नहीं साला. बैठेगा नाही साला. क्या बात आहे. मला असं वाटतं की म्हणजे जी मंडळी नाट्यक्षेत्राशी जोडलेली आहेत त्यांना एक खूप हिट होईल. कारण आपल्याकडे एक म्हण आहे किंवा आपल्याकडे एक फ्रेज आहे, द शो मस्ट गो ऑन. काहीही झालं तरी शो झाला पाहिजे. आणि तो इतकं, म्हणजे आता कुठलीही परिस्थिती आपल्या पुढे येईल आपल्याला माहीत नसतं, पण इतकं छान किस्सा आहे. मला वाटतं ही आपल्या प्रसाद खांडेकरची झुकेगा नाही साला मोमेंट कमाल होती. मी प्राजक्ताला विचारेन, असं कधी घडलंय का की तू त्या सगळ्यातनं कमाल हिमतीने बाहेर आली आहेस आणि करून दाखवलीस ही मोमेंट, दॅट इज युअर मोमेंट, ती कोणती असेल? फुलवंती. तुझ्या आधी त्यांनी उत्तर दिलं. कारण मी त्या प्रोसेसमध्ये होतो त्याच्यावर, मला माहिती आहे. सो पहिल्यांदा प्रोड्यूस करत होते आणि कमी अनुभव होता आणि फिल्म फार मोठी होती. ग्रँड फिल्म होती, पिरियड होती, पेशवेकालीन होती, त्यामुळे खूप पैसा इन्व्हॉल्व्ह होता. आणि नेमकं प्रोड्युसर्सचे पैसे जे इन्स्टॉलमेंटने येत होते ते थांबले, फिल्म थांबली, बंद पडली. आणि मोठी फिल्म पैशांअभावी बंद पडलेली परत सुरू करणं हे किती अवघड असतं हे मला त्यावेळेस कळलं.
आणि सगळ्यांनी होप्स सोडून दिले होते. पण मला असं झालं की माझं नाव लागलंय तिकडे. अभिनेत्री तर मी आहेच, परंतु प्रोड्युसर म्हणून थोडं पहिल्याच प्रोडक्शनमध्ये ती बंद पडलेलं प्रोजेक्ट ते मला नाही चालून घेता येणार. म्हणजे मी जगू नाही शकणार अनलेस अँड अंटिल मी ते पूर्ण करत नाही ना. कितीही मी काही करत असेल ना तरी माझं एक हृदयाचा एक कप्पा तिकडे मागे अडकलेला होता फुलवंतीमध्ये. त्याचा मला खूप त्रास होत होता आणि मी खूप ठिकाणी पैशांसाठी फिरले, परंतु पुन्हा तेच होत होतं की एक तरुण मुलगी, एक अभिनेत्री सांगते की मला फिल्म पूर्ण करायची आणि मला 3-4 करोड पाहिजेत. किती अवघड आहे ही गोष्ट समोर पण लोकांना देण्याकरता. तर हे जे होतं ना ही फार माझी स्ट्रगलचा काळ होता. पण मी ठरवलेलं की झुकेगा नहीं साला, ये तो मतलब करके रहेंगे. आणि बाय गॉड्स ग्रेस मग नंतर अमोल जोशी प्रोडक्शन आणि पॅनोरमा स्टुडिओज दोन्ही एकत्रितरित्या ऑन बोर्ड आले आणि मग आम्ही ते चित्रपट पूर्ण करू शकलो. टचवूड आय एम व्हेरी ग्रेटफुल. 3 वर्ष लागले चित्रपट पूर्ण करायला, म्हणजे लिखाणापासून ते रिलीज होईपर्यंत. पण तो पूर्ण झाला, रिलीज झाला, लोकांना आवडला खूप. आम्हाला फायनान्शियल कॉम्प्रोमाइज मी जर आणखी माझ्याकडे पैसे असते तर आणखी 15 मिनिटाची फिल्म मोठी झाली असती, आणखी एक गाणं असलं असतं त्याच्यामध्ये, आणखी 4 माझे चांगले सीन्स असले असते. सो डेफिनेटली फायनान्शियल क्रायसिसमुळे खूप क्रिएटिव्ह थोडासा अन्याय झाला, परंतु तरी देखील ते लोकांना बघताना जाणवत नाहीये ह्याचा मला आनंद आहे. आणि दॅट वॉज द झुकेगा नहीं साला मोमेंट. आणि अशा खूप आल्या. जेव्हा फुलवंती आली, ही फिल्म जेव्हा आली तेव्हा तो फिल्मचा लुक, त्याची जी वाईब होती आणि अर्थातच या फिल्मची सगळी गाणी, संगीत, क्या बात आहे. अजूनही मला वाटतं सोशल मीडियाला फुलवंतीच्या गाण्यावर सगळ्या पोरी अशा छान थिरकताना दिसतात. अतिशय कमाल मोमेंट होती झुकेगा नहीं साला दोघांची. प्रसाद, प्राजक्ता, काय मस्त एक्सपिरियन्सेस होते. तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. तर मी तुम्हाला हा सेगमेंट एक्सप्लेन करते, खूप इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही इतके वेगवेगळे पदार्थ खाल्लेत ज्यात वेगवेगळ्या चवी होत्या, गोड, तिखट, आंबट, आता तुम्ही ताकही छान पिणार आहात. तर अशा वेगवेगळ्या चवींसारखी अशी वेगवेगळी माणसं सुद्धा असतात, वेगवेगळ्या स्वभावांची. त्यांचा झोनच वेगळा असतो, त्यांची वाईबच वेगळी असते आपल्याला. तर अशा मी काही माणसांची, कलाकारांची, अर्थातच जे तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांची नावं घेईन आणि मग ते कोणत्या डिशला तुम्ही कनेक्ट करणार आहात त्यांना हे तुम्ही सांगायचंय. तर प्रसादा, तुझ्यासाठी सगळ्यात पहिलं नाव तुझ्या अतिशय जवळचं आणि प्रेक्षकांच्याही जवळचं, नम्रता संभेराव. सलाड. हेल्दी नाही, ती हेल्दी नाही, ती पण गुटुक झाली आहे. सलाड मध्ये खूप पदार्थ असतात ना, म्हणजे कुठलंही सलाड घे, ग्रीन सलाड घेतलं असतं, टोमॅटो, गाजर, बीट. हा पण सलाड हेल्दी आहे. भेळ, सलाड. सो तिच्यात खूप सारे कॅरेक्टर्स आहेत म्हण, किंवा खूप वैविध्यपूर्ण अशी ती नटी आहे. सो मी सलाड किंवा भेळ. ओके. प्राजक्ता, तुझ्यासाठी एक नाव देते, ललित प्रभाकर. अरे बापरे. नॉस्टॅल्जिया. ओके, ताक. का? कारण मालिका संपल्यानंतर, मी माझा टेक सांगते, मालिका संपल्यानंतर मालिकेतून काय घडलंय हे मला नंतर जाणवलं. म्हणजे ती आफ्टर टेस्ट म्हणतो ना आपण, आफ्टर टेस्ट असते तर ते त्यानंतर मला कळलं की अरे बापरे, ही जोडी, या दोघांचं रोमॅन्स हे इतकं अप्रिशिएट केलं गेलंय आणि आपल्याला, आम्ही काम करत असताना आम्हाला काही कळत नव्हतं. आणि ते आत्ता 10 वर्ष पूर्ण झाली मालिकेला, तेव्हा सुद्धा ते तितक्याच तीव्रतेने आम्हाला जाणवलं. सो ताकाची जशी थोडी जेवणानंतर पिण्याचं आफ्टर टेस्ट असलेलं थोडं जे आहे की गुड फॉर हेल्थ, नरिशेस युअर बॉडी अँड ऑल, त्याला देऊया आपण. क्या बात आहे. प्रसादा, तुला अजून एक नाव सांगते, समीर चौघुले. विचार करून सांग आता. मीठ. कारण मीठ आपल्याला जेवणात लागतं, तसं समीरदा लागतोच. आणि मिठाने एक वेगळीच चव येते, त्यानुसार समीरदा जिथे असतो त्याने एक वेगळाच फ्लेवर येतो, त्या स्किटला असो, नाटकाला असो, व्हॉटएव्हर. इनफ. क्या बात आहे, परफेक्ट आहे मला वाटतं हे. प्राजक्ता, शेवटचं नाव, भरत जाधव. ओ बाई, मला अवघड नावं दिली तिने. भरत दादा गोड आहेत.
पुरणपोळी म्हणूया त्यांना. जे बात म्हणजे बाहेर तोंडात हा, घातलं. पुरणपोळी म्हणूया, कारण ते स्वभावाने ते अत्यंत गोड आहेत, सगळ्यांना मदत करणारे, सांभाळून घेणारे, आणि गोडवा त्यांच्या बोलण्यामध्ये असा कोल्हापूरकर वासियांच्या आहेत ते वागण्या बोलण्यातच एक तो पुण्याची ना? रांगडा, हो अच्छा. रांगडा गोडवा जो आहे ना तो आहे, आणि मस्त आहे. मला पुरणपोळी आवडते पण. आणि यानंतर आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे के रायता फैल गया. सिम्पल, मी तुम्हाला 2 ऑप्शन देणार, तुम्हाला एक निवडायचं आहे बस. इट कॅन बी एनिथिंग. ओके, रेडी? प्राजक्ता, तुझ्यापासून सुरुवात करूया. पुणे की मुंबई? मुंबई. क्या बात आहे. डान्स की अँकरिंग? डान्स. ओ प्रसादा, मी तुला विचारेन, हास्य जत्रा की नाटक? ट्रिकी है नाटक. नाटक म्हणजे नो डाऊट हास्यजत्रेने ओळख दिली, पण नाटक मी पहिल्यापासून करतोय आणि मी शेवटपर्यंत करत राहील. लेखन की दिग्दर्शन? दिग्दर्शन. तर आपल्या ह्या एपिसोडचा आता हा शेवटचा सेगमेंट आहे, ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. सिम्पल आहे, मी तुम्हाला एखादी कंडिशन सांगणार, त्या प्रश्नाचं उत्तर जर हो असेल तर तुम्हाला सिप करायचं आहे, नसेल तर नाही करायचं. ओके. प्रसादा, तुझ्यापासून सुरुवात करेन. तू लिहिलेले स्केट्स ऑन द स्पॉट तू काही विसरलेस का? नाही. ओके. प्राजक्ता, मला वाटतं याच्यावर तुझं काही काउंटर आहे का? नाही नाही नाही. मग पुढचा प्रश्न तुला. स्ट्रिक्ट डाएट सुरू असताना चीट मील खाल्लंय? मी कधी स्ट्रिक्ट डाएटच केलं नाहीये. ओ प्रसादा, पुन्हा एकदा. को आर्टिस्टची गोची करण्यासाठी कधी स्क्रिप्टमध्ये ऑन द स्पॉट चेंजेस केलेस का? हो. म्हणजे हास्यजत्रेत नाही, नाटकात. हो, पण नाटकात बऱ्याचदा केलं. हां. यानंतर मी प्राजक्ताला विचारेन, तुझी डायरी आईने वाचली ते माहिती आहे, पण स्पेसिफिक असं कधी कोणाला लव्ह लेटर लिहिलंयस का? तर दावते गॉसिपच्या नवीन सीझनच्या ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे अतिशय मोठं सिक्रेट रिव्हील होणार आहे. पाहायला विसरू नका. 2 लेटर लिहिले. 2 लेटर. दॅट्स माय लव्ह लँग्वेज. ओ, क्या बात आहे, क्या ग्लास बात नको आहे. पिऊसा. कमाल कमाल. मला वाटतं ह्या दावते गॉसिपचा हा जो नवीन सीझन आहे, हा ओपन इतका बहारदार कलाकारांनी होतोय की मला वाटतं आता मजा येणार आहे. आणि अर्थातच तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो. आणि लुकच इतकं भारी आहे ना, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की इतक्या वेगवेगळ्या ॲक्टर्सना आपण एका पर्टिक्युलर कॅरेक्टर्समधून कायम बघत आलो, पण ते तोडून, ते मोडून तू काहीतरी वेगळं कॅरेक्टर प्रत्येकाला देऊ केलंस, त्याबद्दल तुझं खूप कौतुक आहे. आणि फिल्म आल्यावरती तर मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रभर, जगभर आपल्या सगळ्या टीमचं कौतुक होईल. तर पाहायला विसरू नका चिकी चिकी बुबुम बुम तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. धन्यवाद. 28 फेब्रुवारीपासून. 28 फेब्रुवारी 2025. येस, नक्की बघा.